बरेच जण तेच म्हणतात, अहो काय हे कुत्रे आहेत, हे का मागे असे लागतात. सो त्याच्यामागचं कारण समजून घ्या. डॉग म्हणजे 2 वर्षाचं लहान मूल आणि मांजर म्हणजे 60-70 वर्षाची आजीबाई. त्यांना आजीबाईंना तुम्ही काही लॉजिकल एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. त्यांना हवं तेच वागणार आहेत, त्यांना हवं कारण आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात. मांजरीलाही तसंच वाटत असतं. जे ट्रेनिंग द्यायला हवं ते दिलं जात नाही. आणि ट्रेनिंग मुळात कुत्र्यालाच द्यायला हवं असं नाही, त्या मालकाला गरजेचं असतं किंवा पॅरेंटची ट्रेनिंग होणं गरजेचं असतं. त्यांना गरज नाही आहे सॉल्टची, अजिबात गरज नाही. सो चवीसाठी सुद्धा तुम्ही मीठ टाकताय म्हणजे तुम्ही 20 चिमूट त्याच्या जेवणामध्ये टाकतायत. तर जसं माणसामध्ये 50 आहे, 50ला माझं शरीर, आपलं शरीर अगदी बदलणार आहे, तसं त्यांचं 7व्या वर्षात बदलणार आहे. आणि जे त्यांना कधीही झालेलं नव्हतं त्या गोष्टी होऊ शकतात. अर्थरायटिस, जॉईंट पेन, डायबिटीज, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, ठीक आहे ना, आणि बाकीचे अनेक असे आजार आहेत. एक कुत्रा साधारण 20 ते 40 शब्द आणि तुमचे हावभाव हे डोक्यात रेकॉर्ड करून ठेवू शकतो. किमान 20 शब्द, 20 तुमचे बॉडी लँग्वेज, ठीक आहे, ते त्याला कळू शकतात. आणि मांजरी सॉरी हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पेट पॅरेंटिंग पार्ट 2 मध्ये. म्हणजे द मुक्तमुख शोच आहे, द मुक्तमुख शोच्या म्हणजे स्टार्टच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये. याच्या आधीचा एक एपिसोड आपण त्यात एक केला, त्यामध्ये आपण पेट पॅरेंटिंग, प्राण्यांची, पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यायची आणि काय काय बेसिक मुद्दे असू शकतात, ते घरी आल्यानंतर आपण काय पद्धतीनं त्यांना हाताळू शकतो याबद्दल बोललो. आणि आज आपण आता या एपिसोडमध्ये त्यांच्या बिहेवियरबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आपले नुकतेच नवीन मर्चंडाईज लॉन्च झालेले आहेत, तर अजूनही तुम्ही घेतलेले नसतील तर प्लीज जाऊन घ्या. हेल्लो आहे, लो बसावा आहे, आम्ही खुसफुस करतोच्या टोट बॅग्स आहेत, मी मिलेनियल्स, आणि आणखीन एक आहे अमुक तमुक. असे एक 4 ते 5 प्रॉडक्ट्स आपले आलेले आहेत. त्याच्या टोट बॅग्स आहेत आणि टी-शर्ट्स आहेत. त्याच्या सगळ्या डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच. येस, आणि प्राइसेस पण अगदी आपण रिजनेबल ठेवलेले आहेत. टी-शर्टच्या प्राइसेस आहेत 499 आणि बॅगच्या प्राइसेस आहेत 399. जर तुम्ही 2 जिन्नस एकत्र मागवले तर तुम्हाला डिलिव्हरी फ्री मिळणार आहे. येस सर. सो वेलकम बॅक. आपल्यासोबत डॉक्टर खगोल चव्हाण आहेत. ते वेटरनरी डॉक्टर आहेत. ते गेले 16 वर्ष झालं प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी बऱ्याच डॉग्स अँड कॅट्ससोबत काम केलेलं आहे. स्वतः मला आपल्याला त्या एक्सपिरियन्सेसवरती आपल्याला ते मदत करतात आज. येस, मला वाटतं आपण आत्ता म्हणजे याच्या आधीच्या एपिसोडमध्ये कसे प्राण्यांना मॅनेज करायचं वगैरे हे सगळं, म्हणजे कशी काळजी घ्यायची याच्याबद्दल बोललो. पण एक गोष्ट ते म्हणजे त्यांचं बिहेवियरना कळतच नाही कसं त्यांना हँडल करायचं. म्हणजे एकतर कुत्रे असतात ते सतत चिकटून असतात, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला फॉलो करतील, आणि दुसरीकडे मांजरे जे तुम्हाला अजिबात भाव देत नाहीत. तर ते जर तुम्ही ब्रेकडाऊन करून सांगितलं की कुत्रे, आणि स्पेसिफिकली या एपिसोडमध्ये आपण कुत्रे आणि मांजरी, कारण प्रायमरीली लोकांकडे पाळीव प्राणी म्हटल्यानंतर हे 2 प्राणी असतात, म्हणून या दोघांबद्दलची प्रायमरी चर्चा आहे. तर कुत्रे आणि मांजरे यांच्या बिहेवियरचे काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतील कदाचित. छान प्रश्न आहे. थँक्यू अमुक तमुक. आज पुन्हा एकदा आपण हा एपिसोड करतोय. तर कुत्रे आणि मांजरांचं बिहेवियर असं का, तर ह्या असं कामुळेच आपल्याकडे कुत्रे आणि मांजरांची क्रेज वाढलेली आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूया कुत्र्यांवरून. कुत्रे हे स्कॅव्हेंजर्स आहेत. ठीक आहे, ते काही एकट्याने शिकार करणारे नाही आहेत, कळपात राहणार आहेत. त्यामुळे कधीही तुम्ही बघितलं, सुरुवात आपण स्ट्रे डॉग्सपासून करूया. मागच्या वेळेस आपण घरातल्या कुत्र्यांविषयी, मांजरांविषयी बोललो. आज जरा घराच्या बाहेरचे जे आहेत त्यांच्याविषयी बोलूया. ठीक आहे, सो त्यांच्याविषयी खूप गैरसमज आहेत लोकांमध्ये, स्ट्रे डॉग्सविषयी खास करून, की ते लोकांवर अटॅक करतात. खास करून तुम्ही बघितलं असेल की रात्रीचं जर तुम्ही जात असाल, गाडीने जाताय, 2 व्हीलरने, 4 व्हीलरने जात असाल, तर तुम्ही त्याविषयी जास्त काळजी नाही करणार की एखादा कुत्रा तुमच्या मागे लागला तर, धावत आला तर. पण जर तुम्ही दुचाकीवर असाल आणि अचानक एखादा कुत्रा तुमच्या मागे लागलात तर बऱ्याच जणांना घाबरायला होतं, काही धडपडतात त्याच्यामध्ये. सो होतं काय, कुत्रा हा एक टेरिटोरियल प्राणी आहे. त्याला स्वतःची एक टेरिटरी तो मार्क करत असतो. गमतीचा भाग सोडा, पण एक त्याच्यामध्ये सायन्स आहे. कुत्र्याला तुम्ही बघितलं असेल की पाय वर करून ते लघवी करतात, झाडावर, गाडीवर, लाईटच्या पोलवर. ते खरं तर आपली टेरिटरी मार्क करत असतात. ठीक आहे, नजर चुकीने तुमच्या गाडीवर एखाद्या कुत्र्याने
लघुशंका केलेली असणार आहे. आपल्याला माहीत नसतं तेवढं, आपलं श्वास घ्यायची क्षमता तेवढी नाही आहे. त्या गाडीवर बसून आपण जात असताना जर एखाद्या दुसऱ्या कुत्र्याच्या भागातून तुम्ही जात असाल तर त्या कुत्र्याला तो वास, त्या लघूचा युरिनेशनचा शूचा वास लवकर येतो आणि कुत्र्याला असं वाटतं की दुसरा कुत्रा माझ्या एरियामधून जातो आहे. त्याला ओमकार किंवा शार्दूल यांच्या मागे पडण्यात रस नसतो. तो घरातून तो मुळात हे असं घेऊन आलेला नसतो की आज की नाही मी यांना गाडीवरून खाली पाडणारच आहे. बरेच जण तेच म्हणतात, अहो काय हे कुत्रे आहेत, हे का मागे असे लागतात. सो त्याच्यामागचं कारण समजून घ्या की ते तुमच्या मागे नसतात लागत. त्यांना त्यांची ते एक एरिया, त्यांची टेरिटरी त्यांनी ठरवून घेतलेली आहे. त्या टेरिटरीमध्ये दुसरा एखादा इन्व्हेडर आला की ते त्याच्या मागे ते धावत जातात. सो चूक एक होते, तुम्ही काय करायला नको. लागलाय कारण काही असो, कुत्र्याच्या युरिनच्या वासमुळे असेल किंवा काही असणार आहेत, पण तो मागे लागला आहे. अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस लोक काय करतात, गाडीचा वेग वाढवतात. वेग वाढवून तुम्ही त्याला प्रोत्साहन देणार आहात, तो अजून मागे जोरात धावत येणार आहे. गाडीचा वेग कमी करायचा आहे, गाडी हळू करायची आणि जर शक्य झालं तर जागेवर थांबवायची गाडी. तुम्ही कधीतरी हे करून बघा. मागे अगदी कुत्र्याचा लॉड जरी असला तर ते दबक्या पावलाने पुन्हा मागे जातात. ठीक आहे, विचार करा, एक 30 किलोचा कुत्रा आहे, तो एका गाडीच्या मागे लागला आहे. 30 किलोचा कुत्रा एका गाडीच्या मागे लागला आहे, त्याच्यासमोर 150 किलोची गाडी येऊन अचानक थांबली आणि ती रोअर करते. कुत्रा तिथंच घाबरून मागे जातो. सो अजिबात घाबरायचं नाही आणि पाय तर अजिबात मारायचा प्रयत्न करायचा नाही चालू गाडीमध्ये. ठीक आहे, त्या कुत्र्याला तुम्ही उलट एक टार्गेट देताय. चालू गाडीमध्ये बरीच लोक कुत्र्याला हाडतूड करण्यासाठी पाय मारतात. तर त्याच्याने एक तर तुमचा बॅलन्स जाऊ शकतो किंवा कुत्रा तुम्हाला चावा घेऊ शकतो. सो हे प्रकार करायचा नाही, गाडी थांबवायची. सो बेसिकली कुत्रे त्यामुळे असं वागतात, त्यांना असं वाटतं एक तर इन्व्हेडर आला आहे माझ्या एरियामध्ये आणि दॅट टू जर तुमच्या गाडीवर, तुमच्या वाहनावर दुसऱ्या कुत्र्याने लघुशंका केली असेल तर तो वास त्याला आधीच येत असतो. तर त्याला असं वाटतं दुसरा कुत्रा माझ्या एरियामध्ये आला आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. मी हे खूप करायचो की टू व्हीलरवर जाताना बारक्या गल्ल्यांमधनं वगैरे कुत्री मागे लागली की स्लो करायची गाडी. मी गाडी थांबून गप्पा मारल्यात कुत्र्यांसोबत. मी स्लोली हळू गप्पा मारल्या ना की मग ते शांत होतात, पण परत गाडी पळवली की परत मागे लागतात. हो, पण हे का मी म्हणजे बऱ्याच वर्क होतं, ते गप्पा मारणं हे वर्क होतं. ते झालं ते काय डॉग्सबद्दल. पण घरातल्या डॉग्सबद्दल म्हणजे त्यांच्या भावना कशा समजून घ्यायच्या? घरातल्या डॉग्सचं एक तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस कुत्रा तुम्ही घरी आणता, तुम्ही एक आनंदाचा एक अखंड असा झरा आणत असतात है ना. एक प्रेमाचा खूप मोठा स्रोत तुम्ही आणत असतात, तलावातच घरी आणत असतात. जर तुमच्याकडून त्याची ती एनर्जी पूर्ण युटिलाइज झाली नाही तर मग हे सगळे प्रकार होतात. काही ठिकाणी उशांची कवरच फाड, काही ठिकाणी तुमचे शूज टिअर कर, काही ठिकाणी पडदेच फाड. अगदी फ्रीज पाडलेत माझ्या काही पेशंट्सने, फ्रीज टी व्हीवरून खाली आणलेले आहेत. सो हा प्रकार का होतो तर त्यांची एनर्जी कुठेतरी यूज. मुंबईतल्या एका माझ्या मित्राच्या घरी त्याच्या एका बेडरूममध्ये सायबेरियन हस्कीला बंद करून ठेवला होता. ते परत येईपर्यंत त्याने बेडरूमचा दरवाजा तोडला होता. मध्ये भगदाड पाडलं होतं. हो, भगदाडं पाडलं होतं. करू शकतात. खूप वेळ असतो त्यांच्याकडे, खूप जिद्द असते, स्टॅमिना असतो. आपल्यासारखं नाही, सकाळी ऑफिसला जायचं आहे, दुपारी शूटला जायचं आहे, रात्री क्लिनिकला जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ते काही करायचं नाही. त्यांच्याकडे जगातला सगळा वेळ आहे. ते महाभारतात आहे ना, समय हो, तो समय म्हणजे आपल्या घरातच आहे. सगळा वेळ असतो त्याच्याकडे आणि त्यामुळे ते सगळे काही उपद्व्याप करू शकतात. हे जर व्हायचं नसेल तर त्यांना खूप सारा एक पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणून एक्सरसाइज द्या, वॉक द्या. दिवसाला तुमच्याकडे कुठली ब्रीड आहे त्यानुसार असणार आहे, पण किमान एक रूल ऑफ थंब, दिवसाला किमान सकाळी, आता सध्या ऊन वाढलं आहे सो उन्हाच्या वेळी बाहेर न्यायचं नाही आहे. सकाळी 7 वाजेच्या किंवा 8 वाजेच्या नंतर तुम्हाला वॉकला न्यायचं नाही. सकाळी 6-7च्या सुमारास एक 40 ते 50 मिनटं वॉक घ्यायचं आहे. संध्याकाळी 7-7:30 नंतर 40-50 मिनटं वॉक घ्या. दिवसातून 1.5 तास तुमच्या डॉगचा पुरेसा वॉक झाला की त्याचे जे तुम्हाला हे बिहेवियरल प्रॉब्लेम दिसतात ते तेवढे दिसणार नाही, प्रमाणात होतील. ओके, एक आणखीन एक म्हणजे घरातल्या कुत्र्यांबाबत एक खूप मोठा प्रश्न पडतो ना की काय काय वेळेस ते कुत्रे फार अग्रेसिव्ह होऊन जातात आणि त्यावेळेस कळत नाही काय. म्हणजे आपण आता म्हणजे काही सेलिब्रिटीजपासून खूप लोकांकडे कसं किती वर्ष ते कुत्रा होता आणि तरी पण तोंडावरच काय चावलंय. आणि म्हणजे जर तुमचा ओनर, तुमचा पेरेंट इतके वर्ष तुमचा सांभाळ करताय तरी सुद्धा अग्रेशनने कुत्री चावतात आणि ते असं खूप ऐकायला मिळतं ना, कुत्रे चावले वगैरे. तर ते अग्रेसिव्ह पेट्सना कसं सांभाळायचं, म्हणजे घरातले असतील किंवा रस्त्यावरचं एखादा कुत्रा अग्रेसिव्ह झालं तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, कारण कळतच नाही काय करायचं अशा पॉईंटला. सो सुरुवात आपण घरातल्या कुत्र्यांकडून करूया. सो काय होतं की तुम्ही जी एक घटना सांगितली
तर त्या घटनेच्या आपण नाव नको घ्यायला कोणाचं. तर ती घटना झालेली की ते घटना मुळात झाली काय होती की तो कुत्रा त्या ठिकाणी झोपलेला होता. त्यांची काहीतरी किटी पार्टी काहीतरी सुरू होती आणि जसा हास्य कल्लोळ होतो तसं ते हास्य कल्लोळ झाल्यानंतर तो हात जसा खाली येतो तो हात त्या कुत्र्याच्या पाठीवर पडला होता. कुत्रा अगदी गाढ झोपेत होता आणि गाढ झोपेत असताना त्या कुत्र्याच्या अंगावर फटकन हात पडला. तो झोपेतून उठला, त्याला लक्षात आलं नाही कोण आहे काय आजूबाजूला आणि एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याने इन्स्टिंक्टिव्ह बिहेवियर म्हणतो आपण त्याला, त्यांनी त्यांचा हात पकडला किंवा तोंड असेल जवळ त्या ठिकाणी एक पकडून सोडलेलं होतं. त्याला चूक आपण कुत्र्याची नाही म्हणू शकत. हे कुठेतरी आपल्याकडून किंवा पॅरेंटकडून झालेली अनावधानाने झालेली चूक होती. सो ॲग्रेशन जे आहे हे 2 गोष्टींमुळे होऊ शकतं. एक तर पॅरेंटकडून अनावधानाने चूक झाली, कुत्रा झोपला आहे आणि अचानक चालताना अगदी गाढ झोपेत असताना त्याच्या शेपटावर पाय पडला. कितीही म्हटलं प्राणी आहे, त्याचे इन्स्टिंक्ट आहेत, आपलेही आहे. जर समजा आपल्या अंगावर काही झालं तर अचानक तोंडातून शिवी हासडली जाते. तुम्ही कुठल्याही मीटिंगमध्ये असाल काही असाल, अचानक अशा वेळेस आपले जे संस्कार असतील ते सहज सुलभ बाजूला होतात आणि आपण वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतो. बरोबर. शेवटी तो प्राणी आहे, ते विसरून चालणार नाही. सो ती अनावधानाने झालेली चूक असते, त्या ठिकाणी कुत्रा असा रिॲक्ट करतो. दुसरी एक प्रकारे की मुळात त्या कुत्र्याचं अपब्रिंगिंग होताना किंवा त्याला वाढवत असताना जे ट्रेनिंग द्यायला हवं ते दिलं जात नाही. आणि ट्रेनिंग मुळात कुत्र्यालाच द्यायला हवं असं नाही, त्या मालकाला गरजेचं असतं किंवा पॅरेंटची ट्रेनिंग होणं गरजेचं असतं. है ना. मी बऱ्याच माझ्या पॅरेंट्सला सांगत असतो की कुत्र्याला ट्रेन करण्याची तेवढी गरज नाही आहे जेवढी पॅरेंटला ट्रेन करण्याची गरज आहे. ठीक आहे ना. आपल्याला ट्रेनिंगची जास्त गरज आहे. सो मला अडचणी माहिती असल्या पाहिजे. एक कुत्रा साधारण 20 ते 40 शब्द आणि तुमचे हावभाव हे डोक्यात रेकॉर्ड करून ठेवू शकतो. किमान 20 शब्द, 20 तुमचे बॉडी लँग्वेज, ठीक आहे, ते त्याला कळू शकतात. आणि मांजरी सॉरी मांजरांना ट्रेन करण्यात मी तर नाही यशस्वी झालो आहे. तुम्ही झालात तर मी तुमचं पुढचं पॉडकास्ट ऐकेल. मांजर हा ट्रेन करण्यासारखा प्राणी नाही आहे. तो मुळात एक आपण मागच्या वेळेस बोलल्याप्रमाणे तो वाघाच्या वंशज आहे, तो राजा आहे. इट्स एपिटोम ऑफ हंटर्स. त्यामुळे मांजराला ट्रेन करणं जवळपास अशक्य आहे. त्याच्या हिशोबाने आपण स्वतःला ट्रेन करणं की रात्री तो 2ला उठणार आहे, आपल्याला त्रास देणार आहे, त्याच्या आधीच त्याचं जेवणाचं वगैरे त्याच्या जवळ ठेवणं आहे, फ्रेश वॉटर त्यांना मिळालं पाहिजे. मांजरींना ट्रेन करणं अशक्य आहे. पण फक्त बेसिकली त्यांचे ट्रेड समजून घेऊन आपण त्यानुसार काही बेसिक ॲक्टिव्हिटीज डिझाईन करू शकतो. जसं तुम्ही पाण्याच्या बाबतीत आणि काय असतं कॅट्सचं पाणी, त्यांना वाहतं पाणी का आवडतं. अगदी अगदी त्यांना म्हणजे बऱ्याचदा ते फ्लशमध्ये जाऊन त्यांना पाणी प्यायचं असतं. ते कशामुळे असतं. मांजरीला आपण काय करतो, शक्यतो ज्या ठिकाणी जेवण ठेवलं आहे है ना त्याच ठिकाणी पाणी ठेवत असतो. जेवणाची जागा आणि पाण्याची जागा एकच ठेवली जाते. ह्युमन कल्चर, आपली खाद्य संस्कृती, ताटाच्या बाजूला पाणी असलं पाहिजे. ठीक आहे ना. खाल्लं की पाणी. मांजरांमध्ये तसं नाही आहे किंवा वाघांमध्येही तसं नाही आहे. विचार करा, एका वाघाने एक शिकार केली आहे, ठीक आहे, ती त्याने खाल्ली आणि ती शिकार तिथंच तो टाकून गेला आहे. ती शिकार संध्याकाळी येईपर्यंत तिथून घाण वास यायला लागतो, सडायला लागते. त्यामुळे वाघ कधीही ज्या ठिकाणी पाणी पितो त्या ठिकाणी शिकार त्याची टाकत नाही. त्याचा पाण्याचा आणि शिकारीचे 2 वेगवेगळे भाग असतात बऱ्यापैकी, ज्यात अंतर असतं. ठीक आहे. कारण कंटॅमिनेटेड जो फ्लेश आहे त्यातून पाणी घाण होऊ शकतं हे वाघाला माहिती आहे. त्यामुळे तो त्याचं जेवण आणि त्याचं पाणी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर ठेवतो. ठीक आहे. त्यामुळे तुमचा मांजरीचं जेवणाचं जर भांडं तुमच्या एका रूममध्ये असेल, त्या रूममध्ये दुसरं पाण्याचं भांडं जरी ठेवलं तरी मांजर ते पिणार नाही. ती अगदी पलीकडच्या रूममध्ये जाऊन मग तुम्ही जसं म्हणलात फ्लशमध्ये किंवा कमोडमध्ये जाऊन किचन सिंकमध्ये ती त्या खाद्याच्या भांड्यापासून जितकं जास्त शक्य लांब जाऊन आणि वाहतं पाणी, स्टॅग्नेटेड वॉटर त्यांना तेवढं नाही ल्यूर करत, त्यांना ते वाहतं पाणी जास्त आवडतं. असं काही वाटतं का त्यांना हे फ्रेश वॉटर आहे वगैरे असं काही सायकोलॉजिकली. अगदी. ओके. म्हणजे ते कारण ती इंस्टाग्रामवरती खेळणी येतात ना, ती फाउंटेन, वॉटर फाउंटेन मांजरांसाठीची, ती घेऊ वाटत पण मिळत नाहीत आपल्याकडे. मांजरांचाच विषय निघाला तर आता मेमरीबद्दल बोलत होतो ना की कुत्रे इतके नंबर ऑफ वर्ड्स लक्षात ठेवू शकतात. तसा मांजरांचा मेमरी कसा असतो म्हणजे कारण ना म्हणजे माझ्यासोबत हे काही वेळेस झालेलं आहे की 15-15 दिवस घरातनं बाहेर गेल्यानंतर म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यावेळेस चिंगू लहान होती त्यावेळेस
एक ती 7-8 महिन्यांच्या असतानापर्यंत 15-20 दिवस घरातनं गेलो की परत आल्यानंतर ती ओळखायचीच नाही अशी वागायची. मला असं व्हायचं की ऐक ना, मी रोज सांभाळलंय तुला, रोज तुला खायला दिलंय, तुझे लाड केलेत आणि 15 दिवस गायब झाले आणि ती आल्यानंतर मला भावच देत नाहीये किंवा मग काहीतरी वेगळीच वागायला लागते. तर मग अशा का वागतात मांजरी? एकतर मांजरी कशा डिकोड करायच्या? हे काय आहे, हा म्हणजे ती विसरलेली नव्हती तुम्हाला, ती विसरलेली नसते. हा एक प्रकारचा तिचा प्रोटेस्ट होता, निषेध. बरं आपल्याला काय बसली होती ती रुसून बसली होती. आपले निषेध आहेत ना, आपले निषेध पण टाईम फ्रेममध्ये आपण नोंदवतो की बघ मला आता आहे ना 2 वाजेला जेवण करायचं आहे, 3 वाजेला ऑफिसला जायचं आहे, तेव्हा मला अर्ध्या तासात माझा निषेध नोंदवायचा आहे आणि जायचं आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं, कुत्रे आणि मांजरे त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे, मै समय होत तसा त्यांच्याकडे खूप वेळ असतो. सो त्यांचा निषेध दिवस चालतो, 2-2 दिवस चालतो, कधी कधी आठवडाभरसुद्धा चालतो. प्रेमाचं जर निर्भेळ प्रेम कोणी कोणावर करत असेल तर एक कॅट पॅरेंट कॅटवर जो प्रेम करतो ते सगळ्यात शुद्ध प्रेम आहे. म्हणजे ती ना तुम्हाला प्रेम करते, ती तुम्हाला रेसिप्रोकेट पण करत नाही, तरीसुद्धा जो माणूस त्या कॅटवर प्रेम करतो ती प्रेमाची परिभाषा. तू मला व्हॅलिडेशन मिळालं काही म्हणजे चांगली माणसं होती. हो, अगदी कॅट पॅरेंट्स आर रिअली खूप चांगली माणसं आहेत. ते त्यांना पोचकारतात तरीसुद्धा ते जवळ घेतात. सो प्रेमाची परिभाषा दुसरी काय, पूर्णपणे समर्पण. तुम्ही हो माता, तुम्ही हो पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. सो हे असं आहे. यू कॅन डिकोड अ कॅट. आणि आत्तापर्यंत तुम्ही हा पॉडकास्टचा विचार तुमच्या डोक्यात आलाच आहे. यू वूड हॅव डिकोडेड इट ऑलरेडी. सोपं आहे अगदी. कुत्रा म्हणजे 2 वर्षाचं लहान लेकरू. ठीक आहे, 2 वर्षाचं लहान लेकरू. 2 वर्षाच्या लहान लेकराबरोबर जसं तुम्ही बोलता, ऑली 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 ऑली, कुत्र्याबरोबर तसंच बोलायचं अगदी. ठीक आहे, त्याला ते आवडतं. कुत्र्यासमोर तुम्ही पॅरेग्राफ, आता जसं आपण बोलतोय पॅरेग्राफ काही लोक त्याला सूचना देतात, हे बघ मी आता चाललो आहे, तू असं कर तसं कर, 3 वाजेला काकू येईल, 4 वाजेला मावशी येईल. त्याला काही करणार नाही आहे, ते सगळं डोक्यावरून जाणार आहे. जसं सांगितलं 20 शब्द. कुत्रा मठ्ठ नाही आहे, पण त्याचा ऐकूचा प्रॉब्लेम आहे. तो 2 वर्षाच्या टॉडलर एवढा त्याचा ब्रेन आहे. त्याला तुम्ही जर एक पॅरेग्राफ देणार आणि कुत्रा मग मान वाकडी तिकडी करत बघत असतो, सगळं डोक्यात जातं. आणि मग घरी आल्यानंतर मग ते पॅरेंट म्हणतात, अरे सगळं सांगून गेलो तरी हा बघा याने काहीच ऐकलेलं नाही आणि हे असंच करून ठेवलं, सगळी घाण करून ठेवली आहे. तसं नाही होणार आहे. सो डॉग डिकोड करताना एक लक्षात ठेवायचं आहे, मी 2 वर्षाच्या मुलाबरोबर बोलतो आहे. ठीक आहे, 2 year kid. आणि मांजराबरोबर बोलताना मी जंगलाच्या राजाबरोबर बोलतो आहे. इतकं इझी आहे, तुम्हाला लगेच ते कळणार आहे की त्यांना कसं वागायचं आहे. मांजराला एक रिस्पेक्ट देणं आहे. ठीक आहे, तो आपल्याला वाटतं तो आपल्याकडे आश्रित आहे, आपण त्याला जेवण देतो आहे. तुम्ही आजही त्याला जेवण न देता त्याला बाहेर काढलं, तो उंदीर मारून, झुरळ मारून, पाल खाऊन तो स्वतःचं पालनपोषण उदरभरण करणार आहे. हे कुत्रा करू शकत नाही. त्यामुळे कुत्रा तुमच्याकडे आश्रितासारखा राहतो, मांजर राहत नाही. त्यामुळे मांजराला खूप जास्त पॅम्पर केलं की ती माझ्यावर खूप प्रेम करेल, ही भावना चुकीची आहे. म्हणजे ते होणार नाही आहे तसं. आणि असं काही होतं का की मांजरांना लहानपणी काय सवयी लावताय तुम्ही बेसिक? म्हणजे आता माझ्या घरी 3-4 कॅट्स आहेत वेगवेगळ्या घरी. म्हणजे माझ्या पुण्यातल्या घरी वेगळं आहे, इस्लामपुरातल्या घरी वेगळे, सासरी वेगळे. तर जे माझं घरातलं कॅट आहे ते आता बॅचलर घरात राहिलं ना, तर ते कम्प्लिटली इंडिपेंडंट आहे. त्याला आम्ही एक दिवस घरी पूर्ण नसलो, त्याला काही फरक पडत नाही, त्याला त्याचा तो खातो, पाणी पितो. पण माझ्या घरातलं आहे आणि सासरचं ते जरा पॅम्पर्ड आहे. माझ्या वडिलांनी सासऱ्यांनी त्याला फार पॅम्पर करून ठेवलेलं. त्यांना तीच व्यक्ती लागते खायला द्यायला. आल्यावरती प्रत्येक वेळेला 4 दाणे तरी काहीतरी नवीन टाकावे लागतात, पाणी त्यांना रोज बदलावं लागतं. आणि ते नसतील व्यक्ती तर ते खात नाहीत, एक दिवस प्रोटेस्ट करतात. आणि आमचा अलीबाई असं काही करत नाही, तो बॅचलरसारखा. कोणी आहे नाही, आपलं खाणं अगदी बरोबर, असं काही असतं का? अगदी बरोबर, कुठला 100% असतं. कॅट्स आर ॲनिमल्स ऑफ हॅबिट. त्यांना हॅबिच्युअल ॲनिमल म्हटलं जातं. कॅट्स आर ॲनिमल्स ऑफ हॅबिट. ते स्वतःच्या सवयींचे गुलाम बनतात, इतके ते हॅबिच्युअल ॲनिमल्स आहेत. हो, ॲडिक्टिव्ह आहेत. हो, ते स्वतःच्या सवयींचे स्वतःच गुलाम बनतात, इतके ॲडिक्टिव्ह आहेत ते. सो हे अगदी बरोबर आहे. त्यांना जर त्यांचं जेवणाचं भांडं बदललं तरी आवडत नाही. जेवण देणारा माणूस तर खूप लांबची गोष्ट आहे. जेवणाचं भांडं बदललं, ब्रँड बदलला, वेळ बदलली, काळ बदलला तरी ते इरिटेट होतात. सो अगदी बरोबर आहे. मांजरांना त्यांच्या हॅबिट्समध्ये काही बदल झालेला. आपल्या घरामध्ये एखादी 70-80 वर्षाची जर आजीबाई असेल, जर त्यांची बसायची चेअर थोडीही तुम्ही बदलली, त्या आजीबाईंना लगेच कळतं ते, लगेच कुरकुरे करतात. सो मांजर त्याच आहेत, है ना. डॉग म्हणजे 2 वर्षाचं लहान मूल
आणि मांजरं म्हणजे 60-70 वर्षाची आजीबाई. करेक्ट अगदी सोपं. त्यांना आजीबाईंना तुम्ही काही लॉजिकल एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. त्यांना हवं तेच वागणार आहेत, त्यांना हवं तेच कारण आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात. मांजरीलाही तसंच वाटत असतं. सो इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. बरे ती 2 महिन्याची असो. हां, भले ते 2 महिन्याची असो, ती तुम्हाला फटकवणारच आहे. तर तुला काही कळत नाही यातलं, मी सांगते. वाव. आणि डॉग्स आणि कॅट्सच्या बाबतीत ते काही बिहेवियरल चेंजेस मुद्दामून करतात का तुम्हाला इंडिकेट करायला? म्हणजे बऱ्याचदा असं तर कॅट्सच्या बाबतीत मला खूप जास्त माहिती आहे म्हणून मी सांगू शकतो की ते बऱ्याचदा मुद्दामून त्यांना बरं नाही हे दाखवायला ते खात नाहीत, किंवा ते त्यांना बरं नाही दाखवायला ते जनरली बाबा काही ठराविक गोष्टी आहेत की बेल वाजल्यावरती ते बाहेर येतात, ते बेल वाजल्यावरती येणं बंद करतात. असं काही असतं का कॅट्स अँड डॉग्सच्या बाबतीत? हो, अगदी अगदी असतं. कारण त्यांना त्यांचे गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. त्यांना एवढं तर ते डंब आहेत, ठीक आहेत, त्यांना बोलता येत नाही, पण त्यांना एवढंही कळतं आहे की मी काही बोलते यातला त्या भाषा कळत नाही आहेत. सो मग ते जेस्चर्सचा यूज करतात की ठीक आहे, मग मी सॅड आहे, जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही आलात 15 दिवसानंतर, ती बोललीच नाही ना, दॅट्स अ जेस्चर. ती रागावलेली होती, ते तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं, ते पोहोचलं. तसंच काही गोष्टी असतात की एखाद्या वेळेस तुम्ही बॅग पॅक करताय, ठीक आहे, ते त्यांना कळतं समहाऊ. कॅट नोज इट की बाबा आता हे जाणार आहे. सो त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात की मग ते कोणी आलं तरी बाहेर न येणं, एका साईडला बसून राहणं, जेणेकरून तुम्ही तिथं जाल, तिला पॅम्पर कराल, तिला किंवा त्याला किंवा कुत्र्याला बोलवाल. त्यांना हे सेन्स होत असतात, 6 सेन्स आहेत. आत्ता मागे कुठं भूकंप झाला होता, एक मोठा भूकंप झाला होता कुठल्या तरी देशामध्ये. त्यावेळेस त्या बाईला उठवलं ना त्या कुत्र्यांनी सगळ्यांनी. ते CCTV मध्ये कुठेतरी एक जपानमध्ये की मिडल ईस्टमध्ये कुठल्या तरी एक कंट्रीमध्ये झाला होता. तर तो CCTV फुटेज कुठेतरी आहे, मी यूट्यूबवर बघितलं होतं असं सर्फ करताना. तर तो अर्थक्वेक यायच्या 7 ते 8 मिनिटं आधीपासून एक कुत्रा चौकामध्ये येऊन वेड्यासारखा पळतोय, इकडे तिकडे भुंकतोय वेड्यासारखा, सगळ्यांकडे बघून बघून भुंकतोय. लोकांना काही कळेना याला काय झालं आहे. भुंकला म्हटलं मरा तिकडं, आणि निघून गेला. आणि त्याच्या काही वेळानंतर भूकंप आला होता. सो त्यांना आपण म्हणतो की कळत नाही, त्यांना 6 सेन्स असतो. आपण कुठे जातोय, कुठे येतोय, हे त्यांना लक्षात येतं की आता हे जाणार आहेत. आणि ते त्यांचा प्रोटेस्ट करण्यासाठी मग हे जेस्चर्स असतात की मला बोलायचं नाही आहे, मला बाहेर यायचं नाही, जेवण करत नाही, बऱ्याच वेळा बरे असतात, पण मला प्रोटेस्ट नोंदवायचं आहे म्हणून खाणार नाही. मग जेणेकरून तुम्ही जवळ जाल, लाड कराल. अजून एक लोकांच्या मनामध्ये असतं की मांजरं स्वार्थी असतात, दुष्ट लावतात, मीन असतात. असं काही नसतं. ते खूप प्रेमळ प्राणी आहेत. ते फक्त वेगळे आहेत. त्यांची प्रेम करण्याची, अफेक्शन दाखवायची प्रकार वेगळा आहे, पद्धत वेगळी आहे. ते गुलजारसारखे शब्द किंवा कविता लिहून प्रेम व्यक्त नाही करू शकत. ते माणसांसारखे मिठ्या मारून म्हणजे प्रेम व्यक्त नाही करू शकत. ते कुत्र्यांसारखे शेपूट हलवून प्रेम व्यक्त नाही करू शकत. मांजर फक्त अलगदपणे तुमच्या आजूबाजूला येऊन तुम्हाला 1-2 वेळा घासून जाणार, दॅट्स इट. सो स्वार्थी प्राणी नाही आहे, मीन नाही आहे, दुष्टता अजिबात नाही आहे. सो त्यांचा फक्त प्रेम व्यक्त करायचा प्रकार वेगळा आहे, जो आपल्याला लक्षात येत नाही. मला अजून एक असं विचारायचं होतं, ते म्हणजे प्रत्येक वेळेस ना, म्हणजे आता खूप लोक इंडिपेंडंट छोट्या छोट्या घरांमध्ये राहतात. अशा वेळेस वेळा येतात ज्यावेळेस तुम्हाला घरातनं बाहेर जावं लागतं आणि तुमचं पेट घरी एकटं असतं. बरोबर. तर त्यावेळेस एकतर म्हणजे आत्ता रिसेंटच आम्ही छोटं किटन अडॉप्ट केलं आहे. ते आत्ता 2.5-3 महिन्याचं आहे. आणि आता बाहेर त्याला हळूहळू आम्ही आधी 1 तास, मग 2 तास, मग हळूहळू सवय लावली. पण प्रत्येक वेळेस घरातनं बाहेर त्या बाळाला टाकून जाताना भीती वाटते. तर एकतर आधीचे मांजर खूप लगेच त्याला अडॅप्ट झाली होती त्याला, पण एकतर कसं ट्रेन करायचं अशा वेळेस तुमच्या मांजरांना? आणि मग आणि डॉग्सच्या बाबतीत हे शक्य आहे का? बरोबर. हे बघा, हे खूप आणि बऱ्याच जणांना हे पडलेला प्रश्न असतो. सो महत्त्वाचं काय ना, की मांजरा, जसं तुम्हाला म्हटलं, दे आर ॲनिमल्स ऑफ हॅबिट. त्यांना त्यांची टेरिटरी भयंकर आवडत असते. त्या टेरिटरीमध्ये आपण राहतो म्हणून आपण त्यांना आवडत असतो. टू बी व्हेरी प्रिसाईज, जर कॅट सायकोलॉजी तुम्हाला समजून घ्यायची असेल तर हेच आहे की त्यांना ही टेरिटरी आवडते आणि ह्या टेरिटरीमध्ये आपण सुद्धा राहतो आहे, म्हणून आपण त्यांना आवडायला लागतो की ह्या टेरिटरीतलं ही आपली फॅमिली आहे. ठीक आहे. आता एकाच वेळेस 2 गोष्टी का हिरवून घ्यायच्या त्यांच्याकडून? म्हणजे आपण बाहेर जाणार आहोत, एक तर त्यांचे जे काही बिलेव्ड आहेत ते बाहेर जाणार आहेत, त्यांची दुसरी बिलेव्ड गोष्ट कुठली? त्यांची टेरिटरी. तर ती टेरिटरी काढून त्यांना दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे कॅट हॉस्टेलमध्ये म्हणा वगैरे ठेवणं, हे पर्सनली मला, मी म्हणत नाही त्याच्यात काही अडचण आहे म्हणून, पण पर्सनली ॲज अ कॅटपर्यंत मला ते काही योग्य वाटत नाही. आम्ही अगदी 2-2 आठवडेसुद्धा बाहेर जाणारे पॅरेंट्स बघितले. काही ऑफ साईड्स, ऑन शोर की काहीतरी म्हणतात, ऑफ साईड जात असतात, ऑफ साईड जात असतात.
ऑन साईट जात असतात, तर ते 2-2 आठवडे जातात. पण ते काय करतात, त्यांच्या चाव्या, घराच्या चाव्या समोर कोणाला तरी किंवा घर साफ करणारी मेड असेल आणि ना थ्रू द इयर्स ऑफ वर्किंग त्या मेडला किंवा आजूबाजूच्यांना पण त्या पेटबरोबर प्रेम होतच असतं. सो एक ठराविक वेळ असते, त्यावेळेस ती मेड येणार, ती मेड तिला दिवसातून 2 वेळा जेवण देऊन जाणार आहे. समोरच्यांकडे चावी दिलेली असते, ते दिवसातून 2 वेळा येऊन त्यांची काळजी घेऊन जात असतात. सो हा एक रॅशनल अप्रोच आहे की मांजराला अननेसेसरी तुम्ही बाहेर जाताय म्हणून तिला कुठेतरी दुसऱ्या हॉस्टेलमध्ये ठेवणं, आणि कॅट्सला क्राउडिंग आवडत नाही आणि ते तेवढं डिसीज रेजिस्टंट पण नसतात कुत्र्यांसारखे की गर्दीमध्ये मांजरांना इझिली आजार होतात एकाच्या दुसऱ्यांना, कंटेजियस डिसीजेस खूप लवकर होतात. बरेच कॅट हॉस्टेलमध्ये ते काळजी घेतली जाते, पण आणणाऱ्या कॅट्सला प्रत्येकाला वॅक्सिन दिलेलंच असेल हे कॅट हॉस्टेलवाल्यांनाही माहीत नसतं. सो ट्राय टू अवॉइड कॅट हॉस्टेल्स. जर तुमचं घर आहे, आजूबाजूला तुमचे गुड फेथमधली काही लोक आहेत, त्यांना चावी देऊन जर तुम्हाला जाता येत असेल, कॅट सिटिंगला बोलवा, लोक आवडीने येतात. हो. आणि सो तेव्हा एक ऑप्शन असतो तो म्हणजे फॉस्टरिंग खूप सुंदर ऑप्शन आहे, खूप सुंदर, की मला पेट आणता येत नाही घरी, मला फुल टाईम पेट पॅरेंट होता येत नाही आहे. आहेत असे काही फॉस्टर पॅरेंट्स पण आहेत की ते वाट बघत असतात कधी कोण जात आहे, मग त्यांचा पेट त्यांच्या घरी आणणार किंवा हे तिथं जाऊन राहतात. एक पुण्यामध्ये एक सिटिंग सर्व्हिस पण आहे की तुम्हाला हॉस्टेलला नाही न्यायचं आहे, त्यांचे लोक येतात आणि ते तुमच्या घरी येऊन राहतात. तो एक ऑप्शन छान आहे मांजरांसाठी. वेबसाईट्स आहेत. प्लीज मला हे द्या. अरे हे हा एक चांगला इन्कम सोर्स आहे खूप लोकांसाठीचा, की जे लोक 2-2, 3-3 तास दिवसाचे पेट सिटिंग करतात आणि त्यातनं पैसे कमवतात. अगदी. दे आर ट्रेन्ड पेट सिटर्स. आणि कॅटच्या बाबतीत ॲटलिस्ट जसं आपण मगापासून बोलतो किंवा कॅट्स इंडिपेंडंट असतात बऱ्यापैकी आणि त्यांना सवय असते, म्हणजे त्यांना एकांत आवडतो. पण डॉग्सच्या बाबतीत बऱ्याचदा बघतो की ते त्यांना अजिबात एकटेपणा, म्हणजे बऱ्याच डॉग्सना अजिबात एकटेपणा सहन नाही होत. म्हणजे घरी कोणी नसेल, म्हणजे माझे बरेचसे मित्र आहेत की त्यांना घरी डॉग आहे तर त्यांना बाहेरच पडतात, कंपल्सरी एक व्यक्ती घरी थांबावं लागतं. मग अशा वेळेला काय करायचं किंवा काय चुकलं आहे की ज्याच्यामुळे हे करावं लागतं? मुळात कुठेतरी काहीतरी चुकलं आहे खरं, त्यामुळे ही वेळ आलेली आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे नवीन डॉग येतो है ना, पिल्लू कॅटविषयी आपलं बोलणं झालं आहे. डॉग जर नवीन घरी आला तर पहिले 2 महिने तर त्याला तुमची प्रचंड गरज आहे, तेवढी वेळ द्यायचीच आहे. 2 महिने, पहिले 2 महिने. त्यानंतर मात्र काम नसलं जरी घरामध्ये आपलं किंवा बाहेर काम जरी नसलं तरी त्याला एक 15 मिनटं घरात एकटं ठेवणं आहे. 15 मिनटानंतर आल्यानंतर त्याला काहीतरी पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट द्या. मग एखादी ट्रीट असेल किंवा अफेक्शनेट टचेस असतील किंवा हग्स असतील, है ना, हे आठवडाभर करायचं आहे. मग त्याच्या डोक्यात येतं 15 मिनटं माझा पॅरेंट जातो, मात्र आल्यानंतर मला छान हग मिळतात, मला छान किसी मिळतात, मला छान ट्रीट्स मिळतात. ह्या 15 मिनटाचं पुढच्या आठवड्याला अर्धा तास करायचं आहे, त्याचं पुन्हा पुढच्या आठवड्याला 1 तास करायचं आहे, त्याच्या पुढे 2 तास, 4 तास, असं करत करत तुम्ही ते 8 तासापर्यंत नेऊ शकतात. आणि डॉग्स पेशंटली वेटसुद्धा करतात पॅरेंट्सचा याचा, त्यांच्या डोक्यामध्ये ते सायकल होते. बऱ्याच ठिकाणी हे घडत नाही पहिल्या 2-4 महिन्यामध्ये, आणि मग नंतर कुत्र्याचे किंवा त्यांच्या पेटचे ते स्वतः गुलाम बनतात. तर तसं होऊ नये याच्यासाठी हे सुरुवातीला तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्ही अचानक ते 1 वर्षाचं 1.5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही अचानक 1 दिवस गेलात तर मग ते घर फाडून खाणार. खूपच अवघड होणार आहे त्याला ते लक्षात येणार नाही. 2 वर्षाचं मूल आहे आणि त्याचे आई पप्पा अचानक त्याला सोडून 1 दिवस जाऊ द्या, पिक्चरला निघून गेलेत घरात एकटं सोडून, ते रडून भुकाण पसरेल नाही तर काय करणार आहे. डॉगविषयी तेच होणार आहे. फक्त अडचण ही होते की आपण काही ठिकाणी असं होतं की आपण मालक आहोत आणि तो आपला आश्रित आहे. सो त्याला काय 1 दिवस त्याने थांबलं तर त्याने एवढं थोतांड करायला नको होतं, असं लोकांची अपेक्षा असते आणि त्यातून मग हा प्रॉब्लेम होतो. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण डॉगच्या बाबतीत तर बऱ्याचदा ते एकटं सोडलं जातं आणि बऱ्याच केसेस ऐकतो आपण की बाबा डॉगला घरी एकटं सोडून गेलेत आणि त्यांनी घर फाडून खाल्लं आहे, किंवा पॅन्डेमिकच्या काळात तर हे खूपच जास्त झालं. आणि हा पण एक बिलीफ असतो की ते एकटं राहूच शकत नाही, त्याच्यामुळे राहू त्यांना अजिबातच सोडायचं नाही आणि 24 तास कंपॅनियन असलं पाहिजे असं काही नाही. ते राहू शकतात, त्यांना त्या हिशोबाने आपल्याला ट्रेन करणं आहे आणि ते त्यांना ट्रेन करायचं, त्यासाठी आपल्याला आधी ट्रेन होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी यूट्यूबवर खूप सुंदर ट्रेनिंग व्हिडिओज आहेत. काही ट्रेनर्स आहेत, सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, औरंगाबादमध्ये, नाशिकमध्ये. सो त्यांची मदत घेऊ शकता आपण जर आपल्याकडून शक्य नाही झालं. पण एक पर्सनल माझं ओपिनियन असेल की एका पॅरेंटचं आणि त्या पेटचं एक मी टाईम जो असतो तो ट्रेनिंग सेशनचा असतो. सो ट्रेनिंग स्वतः पॅरेंटने देणं खूप गरजेचं आहे. सो स्वतः पॅरेंटने ट्रेनिंग देणं कधीही डॉगसाठी चांगलं असणार आहे. ओके. आता कमिंग बॅक टू कॅट्स परत, म्हणजे अजून एक मांजर म्हणून मी आता
माझ्याकडे गेली 3-4 वर्ष मांजरे म्हणून मला एक इन्सिडेंट आठवतो आणि त्यातनं प्रश्न सुचतो. ते म्हणजे एक सतत मांजरांच्या पेरेंट्सना, म्हणजे मांजर एकतर काय घरात राहणारा प्राणी नाही आहे, ते आपण त्याला सतत खिडक्या दरवाजे बंद करून त्याला ठेवायचं आणि सतत 24 तास एक भीती लागलेली असते की पळून जाणार आहे बाहेर. बरोबर. मग कुठलंही मांजर असतो, तुमचं ते पर्शियन असो किंवा इंडियन्स असो, सतत दरवाजा उघडला की पहिल्यांदा भीती असते दारातनं पळून जाणार आहे, खिडक्या बंद करायच्यात, बाल्कनीला नेट लावून घ्यायचंय. तर एकतर ही सतत भीती असते की ते परत गेलं पळून तर परत येईल का, कारण त्याची किती मेमरी आहे. कारण कुत्र्यांच्या बाबत ते कायमच ऐकलेलं असतं की गेलेलं कुत्रं परत येतं, त्याला सापडतं घर, त्याला आपल्या घर कुठे आहे माहिती असतं. मांजरांच्या बाबतीत हे खूप कमी ऐकायला किंवा बघायला मिळतंय. आहेत म्हणजे माझंही मांजर तसंच परत आलं 3 दिवसांनंतर माझ्याच बिल्डिंगच्या वरती. पण ते 3 दिवस मी वेळा झालो होतो, ती 3 दिवस हरवली होती. तर त्यांच्या मेमरीबद्दल आणि गेलेली मांजरं परत येतात 100% येतात. फक्त अडचण अशी, मी आता मागच्या एपिसोडमध्ये बोललो आपण की ह्या एपिसोडमध्ये मला सांगता नाही येते, मांजर जेव्हा घरातून बाहेर जाते, घरामध्ये असते त्यावेळेस ती सँक्च्युरीमध्ये असते, सगळं अगदी क्लोज प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट असतं, तिची काळजी करणारी लोकं असतात. बाहेरचं जग तसं नसतं. सो एक 4 किलोच्या प्राण्याला त्याच्या ह्या 4 भिंतींच्या बाहेर काय काय अडचणी येतील ते आपण नाही सांगू शकत. सो बऱ्याच वेळा काय असतं ना की मांजरांना अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळे ते बाहेर अट्रॅक्ट होण्यापेक्षा ते दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडतात. बऱ्याच वेळा ते म्हणजे ते मृत्युमुखीच पडतात त्यांना. त्यामुळे अशा वेळेस त्यांना घरचा रस्ता जरी माहीत असेल तरी त्यांना परत येऊ शकत नाही. सो बऱ्याच लोकांच्या मनात असं येतं की मांजर एवढे स्वार्थी, एकदा गेली की ते येतच नाही. असं काही नाही आहे, त्यांचा यायचा प्रयत्न असतो, पण बऱ्याच वेळा रस्त्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात. बऱ्याच वेळा तर मांजरं मरतात सुद्धा, है ना, मृत्युमुखी पडतात. सो मांजरांना तेवढं सेन्स आहे. हे तर काहीच नाही. मांजर त्यांनी पिल्लं घातल्यानंतर ती पिल्लं 2 महिन्याची होईपर्यंत 8 वेळा जागा बदलतात. 8 वेळा. सो जर मांजर एवढंच निर्बुद्ध असेल तर मग मी माझी पिल्लं सोडून तिला हंटिंगलाही जायचं आहे. रस्त्यावरच्या मांजरीविषयी मी बोलतो. पिल्लं सोडून ती हंटिंगलाही जाणार आहे. हंटिंगला गेल्यानंतर ते हंट तिला कुठे घेऊन यायचं हे तिच्या लक्षात असलं पाहिजे ना. सो जर तेवढा निर्बुद्ध प्राणी असेल तर तिला लक्षात येणार मी माझा पिल्लू मी कुठं सोडलं आहे. असं काही नाही. मांजरांचा IQ असतो, त्यांना तुमच्या घराचा रस्ताही पाठ असतो, पण फक्त रस्त्यात येताना काही अडचणी आल्या, त्यामध्ये काही दुर्घटना जर झाल्या तर ते घरापर्यंत पोहोचू शकत नाही. किंवा मग अशा वेळेस आपण अजून एक करू शकता की बऱ्याच वेळा काय असतं ना की राहणारे अगदी 12व्या मजल्यावर वगैरे राहत असतात. ठीक आहे. कुत्रे तर ठीक आहे लिफ्टचा वापर करतात बऱ्याच वेळा, पण मांजर अजिबात लिफ्टचा वापर करत नाही. सो अशा वेळेस काय करू शकता तुम्ही, तुमच्या घरापासून ते ग्राउंड फ्लोअरपर्यंत घरातले तुमचे वापरलेले जे कपडे आहेत, जुने कपडे, जे रेलिंग आहे तुमच्या स्टेअरकेसचं, त्याला ठराविक अंतरावर ते बांधू शकतात. ठीक आहे. की ज्याने तुमचा सेंट तिला कळणार आहे आणि ती ग्राउंड फ्लोअरपासून 12व्या मजल्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत येऊ शकते. पहिल्यांदा जर तुमची मांजर चुकून पळून गेली असेल तर हा चांगला तसं तुम्ही करू शकता. पण म्हणजे मांजरांना म्हणजे सुरुवातीला मला पण ज्यावेळेस मांजर पाळलं होतं त्यावेळेस असं व्हायचं की पूर्ण वेळ घरात ठेवलं आणि नंतर ती बाहेर जायला लागली आणि नंतर यायला लागली, तर कळत नाही की म्हणजे घरातच ठेवायचं पूर्ण वेळ की थोडा वेळ बाहेर गेली तर जाऊ द्यायचं आणि मग आत आली तर येऊ द्यायचं, कारण तिचं वॅक्सिनेशन तर झालं आहे, जर तिचं न्यूटर झालं आहे, मग बाहेर गेली थोडा वेळ फिरून आली परत तर काय हरकत आहे. तो तुमचा दुसरा क्रमांकाचा पर्याय सगळ्यात योग्य आहे. मांजरीला पूर्ण वेळ घरात ठेवणं म्हणजे आपल्या स्वार्थीपणाचं लक्षण आहे. ठीक आहे. तिला लेट हर एक्सप्लोर. ठीक आहे. आपण लहान असताना शाळेत होतो, शाळेनंतर आपण कॉलेजला गेलो, कॉलेजमध्ये आपल्याला अनेक वाईट मित्र, संगती, कुसंगती, वाईट सवयी लागल्या. याचा अर्थ असा नाही की आपले पॅरेंट आपल्याला कॉलेजला पाठवत नाही, घरातच ठेवणार आहेत का, नाही ना. आपल्याला बाईक घेऊन दिली, बाईक घेतल्यानंतर ॲक्सिडेंट्स होतात. कार घेऊन दिली, कार घेतली म्हणजे याचा अर्थ असा नाही आपण बाईक किंवा कार घेतच नाही. सो लेट हर एक्सप्लोर. तिला बाहेर जाऊ देत, घरी येऊ देत. येताना काही इन्फेक्शन्स वगैरे झालेच तर तुम्ही त्याची काळजी घेऊ शकतात आणि दरवेळेस इन्फेक्शन होईलच असंही नाही आहे. सो मांजरीला 24 तास घरात बांधून ठेवणं किंवा कोंडून ठेवणं मी याच्या थोडंसं अगेन्स्ट आहे. मला याबद्दलच विचारायचं, कारण का आता इंडियन कॅट्स असतात ते काय करतात, त्यांना बाहेर जायचंच असतं. पण आता आमच्याकडे पर्शियन आहे, ते डब्या एकदा ठिकाणी बसलं की त्याला बाहेर दार उघडलं तरी तो बाहेर नाही जाणार. आणि दुसरं माझ्याकडे अजून 2 आहेत, तेही खाली गेले ना तर ते खाली त्यांना गवत खायला आवडतं, तर खाली जाऊन गवत खाऊन येतात वर, मग त्यांना इन्फेक्शन व्हायला लागलं आणि मेजर स्किन इन्फेक्शन झालं. मग त्यामुळे मला इथे संभ्रमावस्था आहे की बाबा बाहेर घेऊन म्हणजे काही ते ब्रीडनुसार बदलतं का की बाबा पर्शियन्सना बाहेर नाही घेऊन जायचं, इम्युनिटी लो असते. अगदी पर्शियन्सला
हे बघा, याला काय करायचं आहे ना, लिटमस पेपरची टेस्ट घ्यायची की आपणच दरवाजा उघडा ठेवायचा. जर तुमच्या मांजरामध्ये एक्सप्लोर करायची एक टेंडन्सी आहे, ती स्वतः जाऊन एक्सप्लोर करणार आहे. पर्शियन्सला तुम्ही ओपन करा, पर्शियन्स मुळातच एकदम म्हणजे मांजरच आपण म्हटलो की जंगलाचे राजे असतात, त्या राजा क्वीन ऑफ द कॅट वर्ल्ड इज पर्शियन कॅट. राजांचा राजा, महाराज. तो बाहेर का म्हणून जाणार आहे, त्याला नाही मी इथंच बरं आहे, मला इथंच जेवण आणून दे. सो पर्शियन्स जनरली जात नाही. सो ते ब्रीड वाईज पण आहे. इंडियन कॅटला खूप एक्सप्लोर करायला आवडतं आणि आपण ते ॲज अ पॅरेंट ते देणं पण आपलंच कर्तव्य आहे. राईट. है ना. खूप काळजीपोटी तिला घरात ठेवणं म्हणजे एक प्रकारे मग पिंजऱ्यामध्ये असलेला पक्षी, त्याच्या पलीकडे दुसरं नाही, फक्त मोठा पिंजरा असलेला पक्षी. आणि आपण सहपक्षी आहोत त्याच्यासोबत. सहपक्षी आपण त्याच्यासोबत. वाव. मला एक महत्त्वाचा असा एक अजून प्रश्न पडतो की कॅट्स किंवा डॉग्सच्या बाबतीत वयानुसार काही बिहेवियर चेंज होतात का आणि त्याच्यात काळजी घ्यावी का? कारण का ते आपल्याला जनरली काय होतं, आत्ता कॅट पेरेंटिंग, डॉग पेरेंटिंग हे गेल्या 3-4 वर्षात, 5 वर्षात खूप जास्त माहिती उपलब्ध झाली आणि सगळे लागलं. पण जेव्हा आपलं कॅट डॉग जेव्हा 7 वर्षाचं होतं, 8 वर्षाचं होतं, त्यानंतर काय करायचं हे खूप कमी माहिती आहेत. आजूबाजूला त्याचे केस स्टडीजच खूप कमी आहेत. खूप छान प्रश्न विचारला, खूप सुंदर प्रश्न आहे हा. की काय होतं ना की येताना कोणीच अमरत्वाचा पट्टा गळ्यात घालून आलेला नसतो डॉग किंवा कॅट, है ना. तर लोक हे मान्य करत नाहीत आणि काय म्हणतात, अरे अजून 7च वर्षाची आहे, 8च वर्ष. जसं माणसामध्ये 50 आहे, 50ला माझं शरीर, आपलं शरीर अगदी बदलणार आहे, तसं त्यांचं 7व्या वर्षात बदलणार आहे. आणि जे त्यांना कधीही झालेलं नव्हतं त्या गोष्टी होऊ शकतात. अर्थरायटिस, जॉईंट पेन, डायबिटीज, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, ठीक आहे ना, आणि बाकीचे अनेक असे आजार आहेत. सो ते होऊ नये किंवा ते बॉर्डरलाच असावेत, आहे त्या ठिकाणी ते कंटिन्यू व्हावेत. त्यासाठी 7-8 वर्षाच्या वरचे जर तुमच्याकडे डॉग कॅट असतील, त्यांना ॲटलिस्ट ट्वाईस इन अ इयर तुम्ही वेट व्हिजिटकडे नेणे. ठीक आहे, रुटीन व्हिजिटसाठी, आजारी पडल्यानंतर नव्हे, रुटीन व्हिजिटसाठी जायचं. तुम्हाला तुमचे वेट्स रिकमेंड करतील, ठराविक त्या डॉग किंवा कॅटच्या कंडिशनकडे बघून ह्या टेस्ट करणे आहेत आणि त्यानुसार मग त्यांना काही आजार होण्यासारखे असतील तर त्यांची ट्रीटमेंट, उपचार लगेचच सुरू होतात. सो 7व्या-8व्या वर्षानंतरच्या डॉग आणि कॅटला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. ते त्यावेळेस ते 50च्या माणसाशी कम्पेअर केलं ते 50 क्रॉस केलेली असते त्यांनी. ओके. त्यामुळे त्यांची आणि काही फूड वगैरे चेंज करणं गरजेचं आहे का? कारण का ते इतके आता फूड ब्रँड्स आणि त्याच्यात ते लिहिलेलं असतं की बाबा ते ॲडल्टसाठी वेगळं, म्हाताऱ्यांसाठी वेगळं, युरिनरी वेगळं, लिव्हर वेगळं, किडनी वेगळं. त्यामुळं कारण भीती वाटते त्यासाठीच तुम्हाला त्यांना एकदा रुटीन चेकअपसाठी 7व्या-8व्या वर्षानंतर नेणं. तुमचे वेटनरियन्स तुम्हाला ठराविक असे टेस्ट देतील, त्यानुसार मग लक्षात येतं की अरे हां, काही कॅट्समध्ये तुमच्या ब्लॅडरमध्ये स्टोन्स होणं किंवा ब्लॅडरला सूज येणं हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. त्यासाठी युरिनरी डाएट रिकमेंड केला जातो. काही कॅट्स त्यांना लक्षात येते की अरे हे लठ्ठपणाकडे निघालेत, मग त्यांना ओबेसिटीच्या डाएट दिल्या जातात. काहींमध्ये युरिनरी स्टोन्स झालेले असतात, मग त्यांच्यासाठी ऑक्झलेट किंवा स्टुवाईट स्टोन्स, त्यानुसार त्यांना फूड रिकमेंड केलं जातं. काहींमध्ये जॉईंटचा प्रॉब्लेम असतो, सो जॉईंटसाठीचे फूड दिले जातात. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा यांचा उपयोग होण्यासाठी त्यांना एक 6 महिन्यातून एकदा 7-8 वर्षाच्या वरच्या डॉग कॅटला नक्की पशुवैद्यकाकडे नेणं गरजेचं आहे. स्वतःहून डिसाईड करण्यापेक्षा की काय वयाचं आहे त्यापेक्षा डॉक्टरकडे घेऊन दाखवणंच गरजेचं आहे. आता फूड बद्दल पण बोलत होतो ना, एक मगाशी मुद्दा राहिला ते म्हणजे मांजरींच्या बाबतीत ते खूप असतं की त्यांना दूध द्यायचं की नाही द्यायचं. मी ऑनलाईन वाचलेलं मांजरी लॅक्टोज इंटॉलरंट असतात, पण आपल्याकडे तर कायमच मांजरींना दूधच दिले, म्हणजे मांजर आली की दुधाची वाटी ठेव, हेच आपण कायमच ऐकलं. गाणं आपल्याकडे पिते दूध डोळे मिटून जात मांजराची. आणि आता एकदमच सगळ्या मांजरी लॅक्टोज इंटॉलरंट हेच कळलं नाही आम्हाला. तर ते द्यायचं नाही द्यायचं हे कळत नाही, तर कसं केलं पाहिजे? तुम्हाला बरोबर म्हणजे तुमचं विचार अगदी बरोबर चालले आहेत. सो दॅट्स हाऊ MNCs वर्क. त्या प्रकारेच बहुराष्ट्रीय कंपन्या तुम्हाला तिकडे नेत असतात. ठीक आहे ना. तुमच्या आदर्श, तुमचे जे काही आहेत, जे तुम्ही फॉलो करत होतात ते कसे चूक, ते तुम्हाला दाखवलं जातं. ठीक आहे, आणि तुम्हाला त्या दुसरीकडे वळवलं जातं. ठीक आहे. जर दूध लॅक्टोज इंटॉलरंट मांजरं असल्यामुळे सगळ्याच मांजरांना, काही मांजरं असतात, मी म्हणत नाही की कुठल्याच मांजर लॅक्टोज इंटॉलरंट नाही, तसंच माणसांमध्येही काही लोक आहेत जे लॅक्टोज इंटॉलरंट आहेत. काही टक्के लोक असतात. मग याचा अर्थ प्रत्येक माणसाला दूध बंद केलं पाहिजे असं नाही आहे ना, असं नाही होत. तसंच मांजरांच्या बरोबर आहे, एक हार्डली 2 ते 3% मांजरं असतील जे लॅक्टोज इंटॉलरंट आहे. पण त्यासाठी तुम्ही सगळ्याच मांजरांना सांगणं की दूध देऊ नका, हे काही रिजनेबल थिंकिंग नाही आहे. सो तुम्ही एक
टेस्ट घेऊ शकता स्वतःच, पण ही टेस्ट कधी घ्यायची, तुमची मांजर एक साधारण 3-4 महिन्याची झाल्यानंतर. ओके. तिला सुरुवातीला तर तुम्हाला कॅट फूडच देणं आहे, किटन फूड वगैरे. हो. थोडी मोठी झाली 4-6 महिन्याची की तिला 3-4 महिन्याची की तिला थोडंसं दूध द्यायचं आहे. 1 पार्ट मिल्क 2 पार्ट्स ऑफ वॉटर, 1-2 ह्या प्रमाणामध्ये. ठीक आहे. आणि ते तिला प्यायला द्यायचं. ते पिल्यानंतर 24 तास ऑब्झर्व करायचं तिला. जर लूज मोशन झाल्याने, तिला वोमिशन झाल्याने, म्हणजे ती लॅक्टोज इंटॉलरंट नाही आहे. मग त्यानंतर हळू तुम्ही प्रमाण वाढवा. मिल्क हे मांजरांना प्रचंड आवडतं, कारण मिल्कमधून त्यांना टॉरिन नावाचा घटक मिळत असतो. ठीक आहे. तो टॉरिन नावाचा घटक मांजर स्वतःच्या शरीरामध्ये बनवू शकत नाही, कारण मांजर हा ॲब्सोल्यूट हंटर आहे. ठीक आहे. शेर कभी घास नाही खाता आपण ऐकलं असेल ना. मांजर हा ॲब्सोल्यूट हंटर आहे. त्याच्या जेवणाच्या प्रत्येक मीलमध्ये त्याला मांस हवं आहे. ठीक आहे. ते मिळत नाही आता माणसांच्या आजूबाजूला असताना, पण दूध मिळतं. टॉरिन हा जो घटक आहे हा मसलमध्ये असतो प्राण्यांच्या. ठीक आहे. रेड मीटमध्ये मिळतो. ओके. त्याच्या व्यतिरिक्त टॉरिनचं कुठलं रिच सोर्स असेल तर मिल्क. त्यामुळे मांजर गावाकडे जर तुम्ही बघितलं ना, की जेव्हा दूध प्यायला लागते, दूध पिताना ती घट्ट डोळे मिटून घ्यायची. ते का मिटून घ्यायची असं नाही की कोणी मला बघतंय म्हणून. ते पिताना तिला तंद्री लागायची. तिला जी आवडती गोष्ट आहे ती मिळाली तिला, आणि आवडती गोष्ट मिळाल्यानंतर आपसूक डोळे मिटतात. तशी ती डोळे मिटत होती मांजर. आणि मग आपण ते गाणं बनलं आहे, पेती दूध डोळे मिटून जातं मांजराची. सो ते टॉरिन होतं, त्याच्यामुळे ती मांजर तसं करत होती. पण आजकाल काय झालं की टॉरिनचे सप्लाईज इतके छान आहेत. तुम्हाला कॅट फूड आहे, काही टॉरिन रिच काही सप्लिमेंट्स आहेत. त्यामुळे मग आजकाल मांजर दूध टाळतात. बरीच लोक म्हणतात ना, अहो डॉक्टर आमची मांजर दूधच पित नाही. तुम्ही जर कॅट फूड देत असाल त्याच्यामध्ये टॉरिन तिला मिळतं आहे, त्यामुळे तू दूध पित नाही. गावाकडे अजूनही मांजर दूध पित आहेत. आणि मग असं काय फूड आहे जे डॉग्सना किंवा कॅट्सना कम्प्लीट अवॉइड करायचं? म्हणजे जसं गोडाचं सांगतात की हे अजिबात द्यायचं नाही. तसं माझी मांजर तेल पितीये, मग मला कळलंच नाही. परवा वाटीत तेल ठेवलं होतं, तिने तेल चाटून काढलं. मला असं झालं की काय ही काय मांजर आहे. नाही, म्हणजे बरं झालं हा विषय, नाहीतर सुटला असता आपलं. सो काही गोष्टी आहेत ज्या मांजरांना निषिद्ध आहेत, किंवा कुत्र्यांना, मांजरं आणि कुत्र्या दोघांना. मांजरांना कुत्र्यांना घाम येत नाही. आपण आत्ता बोललो होतो ना मागच्या एपिसोडला. घाम येत नाही, त्यामुळे त्यांच्या बॉडीतून सॉल्ट बाहेर पडत नाही. आपण जर खेळून पळून आलो आणि आपल्याला घाम आला आणि आपण तो टिपला नाही, तर त्याला आपल्याला असे क्रिस्टल्स लागतात. बरोबर. ते NaCl, सोडियम क्लोराईड, म्हणजे तेच सॉल्टचे क्रिस्टल्स असतात. तो सॉल्ट शरीरातून बाहेर जायला फक्त घामाद्वारेच जाऊ शकतो. मांजरांना, कुत्र्यांना घर्मग्रंथी नाही आहेत, घामाच्या ग्लँड्स नाही आहेत, स्वेट ग्लँड्स नाही आहेत. त्यामुळे एकदा सॉल्ट आत गेलं की ते वन वे ट्रॅफिक आहे. ठीक आहे. ते परत बाहेर जाऊ शकत नाही. ठीक आहे. सो बऱ्याच वेळा काय होतं ना, की चवीमुळे आपण त्यांना गरज नाही आहे सॉल्टची, अजिबात गरज नाही. सो चवीसाठी सुद्धा तुम्ही मीठ टाकताय, म्हणजे तुम्ही विष चिमूट त्याच्या जेवणामध्ये टाकतात. विष अजिबात, मीठ अजिबात द्यायचं. मीठ विषच आहे त्यांच्यासाठी. मीठ अजिबात गरजेचं नाही आहे त्यांना, कारण स्वेटिंग होत नाही. त्यामुळे सॉल्ट त्यांच्या शरीरामध्ये अजिबात नको. त्यानंतर तुम्हाला हे कॉमन आहे म्हणून सांगतोय, कारण भारतामध्ये काही तुम्ही बनवता त्याच्यात मीठ पडणारच आहे. पोळी लाटताना पण मीठ टाकलं जातं, भात बनवताना मीठ टाकलं जातं. जो आत्ता आपण जे होम फूड देणार आहेत मांजरांना, कुत्र्यांना, त्याच्यामध्ये सॉल्ट नको आहे. दुसरी गोष्ट कॉमन एक आहे की चॉकलेट्स जे मुलं खातात, स्ट्रॉंग रिनल डिस्फंक्शन करणारे एजंट्स आहेत. अगदी ॲक्यूट रिनल डिस्फंक्शन होतं चॉकलेट्समुळे. आणि बघितलं आहे मी. माझे एक क्लायंट होते, त्यांचा डॉग पहिला बड्डे होता, त्याचा फर्स्ट बड्डे. सो त्यासाठी त्यांनी पार्टी अरेंज केली होती, आणि त्यासाठी काहीतरी 1-2 किलोचा काहीतरी चॉकलेट केक आणलेला. त्या दिवशी रात्री भयंकर पाऊस झाल्यामुळे ती पार्टी काही झाली नाही. पण एक टिपिकल इंडियन फॅमिली, मग ते फेकायचा कसा तो केक, थोडा त्यांनी खाल्ला. आज त्याचा बड्डे आहे म्हणून त्याला जास्त खायला दिला की तू खा, तुझा बड्डे, तू खा बेटा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पिल्लू उठलंच नाही. बापरे. एवढं लिथल असतं ते? एवढं लिथल आहे. ॲक्यूट टॉक्सिसिटी होतं. इट्स ॲक्यूट नेफ्रोटॉक्सिक. चॉकलेट्स कृपया करून देऊ नका. त्यातल्या त्यात घरात जर लहान मुलं असतील तुमच्या, त्यांना हे सांगा की चॉकलेट्स हे ॲक्यूट नेफ्रोटॉक्सिक असतात, म्हणजे किडनी डॅमेज करू शकतात चॉकलेट्स. आणि त्यामुळे जीव जाऊ शकतो इमिजिएटली, जर अमाऊंट ऑफ चॉकलेट्स खूप खाल्लं गेलं असेल तर. त्यानंतर अजून टोमॅटोज जे कॉमनली दिले जातात. आमच्या टॉमीला की टोमॅटोज खूप आवडतात, नका देऊ. ठीक आहे. त्यानंतर द्राक्ष,
द्राक्ष अजिबात देऊ नका. सध्या द्राक्ष खूप आहेत मार्केटमध्ये. हो. द्राक्ष, मनुके, ड्रायफ्रुट्स, ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या त्या कुत्र्यांसाठी चांगल्या असतीलच असं नाही आहे. सो ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. त्यासोबतच बेकरी प्रोडक्ट्स अजिबात द्यायचे नाही आहे. नाही कारण द्यायचे. का जनरली स्ट्रे डॉग्सना आपण बऱ्याचदा बघतो की आपण सगळ्यात स्वस्त काय पार्लेजी म्हणून पार्लेजी देतो. बिस्किट्स. बट होतं काय ना की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आपण अगदीच बुकिश वेने स्ट्रे डॉग्सचा विचार नाही करू शकत, कारण त्यांना खूप ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत की हेल्दी जेवण मिळणार आहे. त्यांची बरीच शक्यता अशी आहे की दिवसभर त्यांना काही मिळणार नाही आहे. सो त्यामुळे काही लोक सांगतात की नाही आम्ही पार्लेजी देतो. सो ॲज अ वेट मला ते पटत नाही. पण ॲज अ पेट पॅरेंट की ते बिचारं लेकरू रस्त्यावर उपाशी राहणार आहे, त्यापेक्षा त्याला मी एक 5 रुपयाचा पार्लेजी दिला तर काय असं बिघडणार आहे. सो वी कॅन मेक एक्सेप्शन. ह्या गोष्टीला आपण सोडू शकतो. गोड दिलं तर चालतं कुत्र्या मांजरांना दोन्ही? गोड चालतं, पण इंडियन स्वीट्समध्ये तुम्ही पेढा देऊ शकता, ठीक आहे, गुलाबजाम देऊ शकता, रसगुल्ला देऊ शकता. इंडियन स्वीट जे जलेबी वगैरे हे तुम्ही देऊ शकता. पण एक त्यामध्ये एक रॅशनल कम्पॅरिझन ठेवायचं. जर मी एक 70-80 किलोचा आहे, मी एका वेळेला 2 पेढे खातो किंवा 2 गुलाबजाम खातो, तर माझा डॉग जो आहे तो 25-30 किलोचा आहे. मग त्याला मी कितपत दिलं पाहिजे. होतं काय की मी एक देतो, वाईफ एक देते, मुलगा एक देतो, परत आजी असेल, आजी अजून कोणी असेल, ते असे 5-6 पेढे जर एका वेळेस जात असतील तर मग तो प्रॉब्लेम आहे. सो त्याच्या वजनानुसार एक पेढा, अर्धा पेढा ठीक आहे, देऊ शकता तुम्ही. तळलेलं टाळायला हवं. तळलेलं नको. नो फ्राय आयटम, नो बेक्ड आयटम, ह्या गोष्टी नको. बेकरीचे प्रोडक्ट्स नको. बाकी मग तुम्ही बाकीच्या गोष्टी देऊ शकता. ते त्या ह्याच्यानुसार तुम्ही चेक करून भात वगैरे जे काय असेल भात वगैरे देऊ शकता. आणि कॅट्सच्या बाबतीत मला विचारायचं स्पेसिफिकली, कारण मला माहिती नव्हतं आहे पूर्वी. मी ना कॅट्सला डायरेक्ट घरी चिकन आणलं तिथं तो पळत ओरडत यायचा, चिकनचा वास आला की मला लगेच चिकन दे, मटन दे. तसंच रॉ मटन चिकन दिलं. रॉ मटन चिकन नको द्यायला. रॉ मटन चिकन फिश हे काही नको द्यायला. कुत्र्यांना, मांजरांना अजिबात नको द्यायला. कारण काय होतं की इंडियामध्ये अँटी मायक्रोबियल टेस्टिंग होत नाही ह्या गोष्टींची, ठीक आहे. पोल्ट्री फार्ममधून ते बुचरकडे येणार आहे, त्या बुचरकडून आपल्या घरामध्ये येणार आहे. याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल टेस्टिंग कुठेच नाही आहे. त्यामुळे ते कितपत चांगलं आहे कितपत नाही आहे. सो त्यांना किमान 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. चिकन असो, फिश असो, मटन असो, 3 शिट्ट्या घेतल्यानंतरच त्यांना जेवण. रॉ मीट द्यायचं नाही आहे कुत्र्यांना, नाही मांजरांना नाही. उकडलेलंच द्यायचं. आणि त्याच्यात अगेन परत नो स्पायसेस, नो नथिंग. त्यात स्पायसेस नको, त्यात सॉल्ट नको, त्यानंतर ओनियन द्यायचं नाही आहे, गार्लिक द्यायचं नाही आहे. ह्या गोष्टी द्यायच्या नाही आहेत कुत्र्यांना, मांजरांना. कारण बऱ्याचदा असं ते परत असं होतं ना, घरी आपण खाल्ल्यानंतर जी हाडं राहतात ती धुवून द्या. बरं झालं. हाडंसुद्धा द्यायची नाही आहेत, ठीक आहे. कारण कुत्र्याला किंवा मांजराला खाताना जर तो बोन दाढीत कुठे अडकला तर तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे. किंवा तो जर गिळला गेला तो ठीक आहे, डायजेस्टून बाहेर निघाला तर गोष्ट वेगळी. पण जर तो पोटामध्ये किंवा आतड्यामध्ये कुठे अडकला तर ऑपरेट करून काढावा लागतो. सो बोन्स द्यायचे नाही आहेत कुत्र्यांना, मांजरांना. त्याचे जे बोन्स येतात ते वेगळे असतात. त्याचे वेगळे असतील, ते तुम्ही खायला द्या. ते काही असं एकदम गिळता येतील एवढे असे बोन्स नसतात. त्यांना ते चीव करूनच घ्यावे लागतात. पण चिकन किंवा मटनचे आपण जे घरी बोन आणतो ते छोटे असतात कम्पॅरेटिव्हली साईजने, आणि ते मध्ये कुठेतरी अडकायची शक्यता असते. आणि ते आवडतं फूड आहे तर घाईघाईत अगदी हावऱ्यासारखं खातात आणि मग ते कुठेतरी अडकतं. सो ते द्यायचं नाही आहे. म्हणजे मलाही झालं तर हे डॉग्स अँड कॅट्स होऊ शकतं. माझ्या बाबतीत एकदा झालं, चिकनचं हाड अडकलं. त्यांना होऊ शकतं ना, अगदी होऊ शकतं. आय गेस दॅट्स इट. फक्त एक छोटासा लास्ट एक, आता बिहेवियरमध्येच उन्हाळा आला आहे तर काय काळजी घेतली पाहिजे, कारण का ते त्यांना खूप त्रास होतो उन्हाळ्यात. आपल्याकडे जी तुमची काळजी घेतली पाहिजे ती त्यांची काळजी घ्यायची आहे, ठीक आहे. आपण जसं काळजी घेतो की उन्हाच्या वेळेस शक्यतोवर आपण टाळतो आहे, तसं त्यांना सकाळी 7-8 वाजेनंतर शक्यतोवर वॉकला न्यायचं नाही आहे. कारण ॲस्फॉल्ट जे आपले रोड वगैरे आहेत, टार रोड आपण म्हणतो, ते कम्पॅरेटिव्हली जास्त तापतं इतर पृष्ठभागांपेक्षा. त्यामुळे ते 8-9 नंतर टाळायचं सकाळच्या, आणि संध्याकाळी जर न्यायचं असेल तर 7-8 वाजेनंतर, ठीक आहे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की खूप लाँग वॉक्स नको. जर समजा दुपारी न्यावं लागलं इन केस, ठीक आहे, खूप लाँग वॉक जायचं आहे, त्याचे जे काही बायो ब्रेक्स आहेत ते झाल्यानंतर लगेचच घरात आणायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना फ्रेश आणि ॲम्पल वॉटर सप्लाय, भरपूर सारा मुबलक असा पाण्याचा पुरेसा पुरवठा त्यांना झाला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की त्यांना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणून आईस क्यूब्स देणं, कधीतरी व्हॅनिला आईस्क्रीम देणं,
या गोष्टी तुम्ही देऊ शकतात. बाकी असं उन्हाळ्यामध्ये खूप काही काळजीसारखं नाही आहे. सनस्ट्रोक किंवा हीट स्ट्रोक होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यायची. ओके, ते महत्त्वाचं आहे. आय गेस दॅट्स इट. खूप खूप गोष्टी आपण मला वाटतं ते प्रश्न थांबणार नाहीत, कारण मी आणि शार्दूल दोघांकडे मांजरी आहेत आणि आमचे आता अजून ब्रेक्समध्ये पण ते प्रश्न सुरूच राहणार आहेत, तर ते काय थांबणार नाही. आय थिंक खूप असं मला माहिती आहे, आत्ता माझ्याकडे असं दिसत आहेत, मला खूप प्रश्न विचारतात, पण म्हटलं नको आता बास. तुम्हाला जर काही अशा स्पेसिफिक विषयांना घेऊन प्रश्न विचारायला हवे असतील, काही स्पेसिफिक पेट्सबद्दल कॉन्व्हर्सेशन करायला हवे असेल तर ते सांगा. काही स्पेसिफिक आणखीन प्रश्न असतील ते सांगा, आपण ते त्याच्यासाठीचा आणखीन एक एपिसोड करू. आम्हाला तर अगदीच आवडेल करायला. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच तुम्ही आजचा एपिसोड जॉईन केला. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात. आणि हा एपिसोड तर स्पेसिफिकली पेट्स बिहेवियर समजून सांगण्यासाठी आणि काय द्यायचं काय नाही द्यायचं हे समजावून सांगण्यासाठी तुम्ही मदत केली, त्यासाठी थँक्यू. तुम्ही जर यूट्यूबवर बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा. इतर कुठल्याही मीडियमवर ऐकतायत तर प्लीज फॉलो करायला विसरू नका. आपले नवीन मर्चंडाईज आलेले आहेत, त्याच्यासाठीचे डिटेल्स खाली दिलेले आहेत तुम्हाला. प्लीज जा, विकत घ्या, स्टोरीज टाका, आम्ही ते रिपोस्ट करू, आम्हाला पाठवा तुम्हाला आवडत आहेत का नाही आवडत आहे. काही फीडबॅक असेल तर तोही कळवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. लो बसावा. लो बसावा.